जालना शहरातील इंदेवाडी येथे आज दिनांक 17 फेब्रुवारी 2024 शनिवार रोजी सकल मराठा बांधवांच्या वतीने जालना ते बीड या मुख्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी ट्रॅक्टर आडवे लावत तसेच महिला वर्गांनी मुख्य रोडवर चुली पेटवून स्वयंपाक करत रास्ता रोको आंदोलन केलं। तर जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा आमदार खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्यावा यांसारख्या अनेक मागण्या घेऊन मराठा आंदोलकांनी हे आंदोलन आज इंदेवाडी येथे केलं आहे। यावेळी आंदोलकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, तर मागील 1 तासापासून जालना ते बीड या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का? पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केले जाणार का? कारण जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस आमरण उपोषणामुळे खालावत चालली आहे। याची चिंता राज्यातील कोट्यवधी मराठा समाजाला लागून राहिली। त्यांचं पुढे होतं काय? हे निवेदन सरकारपर्यंत पोहोचतं का? सरकार याच्यामध्ये काही कार्य करतंय का? तुम्ही कोणाला फोन लावला का? आता आम्ही मराठी रोजच रस्त्यावरती जमा होतोय, शांततेच्या मार्गाने आम्ही रस्ता बंद करतो, पण याचं पुढे आउटपुट काय? आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किती कुंडी नोंदी सापडल्या? मॅडम तुम्ही याच्यावरती काही ऍक्शन घेतली का? गावनी आहे तुम्ही किती लोकांच्या कुंडी नोंदी केल्या, याच्यासाठी तुम्ही काही मिटिंग घेतली का? या सर्व प्रश्नाचे उत्तर मॅडम तुम्हाला द्यावं लागतील। नाही तर आम्ही अतिशय खंत वाटतो की आपण यांना निवडून देतो, यांच्या चटाया उचलतो, आणि ज्यावेळेस आपल्या आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस एकही आमदार एकही खासदार आपल्या साईडने बोलायला तयार राहत नाही। नारायण राणे हा मराठी माणूस आहे, पण सत्तेसाठी तो हाबाबलेला आहे। सत्तेसाठी तो बीजेपीच्या पुढे झोपायला तयार आहे, खाली लोटांगण घ्यायला तयार आहे, पण तो आपली बाजू मांडायला तयार नाही। हाच नारायण राणे अगोदर मराठा आरक्षणासाठी लढत होता, पण तो लढत नव्हताच, तो फक्त त्याच्या राजकीय स्वार्थासाठी फक्त मराठ्यांचं आंदोलन उभा करत होता। आज माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं सकल मराठा आमदारांनी उभा राहण्याची गरज आहे, पण आज एकही आमदार त्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही। येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला यांना दाखवून द्यावं लागेल, आपल्याला आपले पक्ष बाजूला सोडून जो माणूस त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर सगळ्या समाजासाठी तो माणूस उपाशी आहे। अन्नाचा एक कण त्याच्या पोटामध्ये नाही। छगन भुजबळ सारखा माणूस तिने फक्त घोटाळे केले, स्टॅम्प घोटाळा, सदन घोटाळा, आणि तो शिकवणार। हजारो लाखो करोडची प्रॉपर्टी कमवली आणि तो शिकवणार। 2 दिवस उपाशी राहून दाखव म्हणा, तुला सांगतो काय तर। माणसाला अक्षरशः रक्ताच्या उलट्या होतात, आणि आपण या लोकांचे झेंडे व्हायचे अजिबात नाही। त्यानंतर लक्षात ठेवा, जर आपल्या पाठीमागे कोणी नसेल तर आपण त्यांच्या पाठीमागे राहायचं नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी जर शपथ घेतली असेल आणि त्यांनी जर आपला विश्वासघात केला असेल तर त्यांना नक्कीच त्यांच्या खुर्चीवरून खाली उडून आणण्याची ताकद मराठ्यामध्ये आहे। कारण गेले 8 दिवस मनोज जरांगे पाटील सराटी आंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत, कारण त्यांचे जे हाल आहेत आम्हाला बघवत नाहीत। कारण हा लढा त्यांनी जो चालू केलेला आहे, गरजवंत मराठ्यांचा लढा, या सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा पारित व्हावा यासाठी जरांगे पाटलांनी वाशी येथून जे आंदोलन वापस आलं होतं, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं। त्यांनीही जरांगे पाटलांनी त्यांच्यावर भरोसा ठेवला, परंतु याच मुख्यमंत्र्यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती कुणीही नाहीत त्यांची जर शपथ ते जर घेत असतील, आम्हालाही अशी अपेक्षा होती की ते आमचा लवकरात लवकर या विषयावरती ते काहीतरी मार्ग काढतील, परंतु त्यांनी 15 तारखेचं जे आश्वासन दिलं होतं आणि ते अधिवेशन त्यांनी घेतलं नाही, आणि जाणून बुजून त्यांनी आता 20 तारखेला जे अधिवेशन लावलं आहे, परंतु त्यांनी आता येणाऱ्या 20 तारखेला का होईना त्यांनी सगळे सोयरे याची कायदा पारित करून सनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज हा माननीय मुख्यमंत्री साहेब व राज्य सरकार जेवढेही राज्यकर्ते असतील, विरोधी पक्ष असतील, यांना याची झळ भोगावीच लागेल। कारण मराठ्यांना जर आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या राज्यसभा असो किंवा विधानसभा असो
आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलन करून सनी आता थकलोय, पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्याकडे लोकशाही मार्गाने जे दिलेलं शस्त्र आहेत, याच शस्त्राच्या आधारे आम्ही तुमची जर नाही मुंडकी छाटली तर आमचंही नाव बदलून ठेवा, कारण आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने जे दिलेला अधिकार आहेत बाबासाहेबांनी, आम्ही आता त्याचा अधिकार वापरणारच आहोत येणाऱ्या इलेक्शन. तुम्ही आता भाकर तर दिली ताई सराला, काय दिली? कारण गेली 70 वर्ष समाज आरक्षण मागतोय. आज या मायबापांनी आमच्या मुलांची जी फीस आहे ती कशी भरावी, कारण रोज मोलमजुरी करून शेतामध्ये जायचं, मुलांना आज शिक्षण मिळत नाहीयेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे शिक्षण हे महाग होत चाललं आहे आणि लेकरा बाळांना ते स्वतःच्या पोटाला खातील का मुलांना शिकवतील, कारण हे जे चटके या आईबापाला मिळाले आहेत म्हणून इथं या आज इंदेवाडी रोडवरती आज महिला भगिनी आमच्या रोडवरती येऊन सनी आज पिठलं भाकर बनवली आणि ठेचा चटणी भाकर बनवून सनी आज तहसीलदार मॅडम माननीय छायाताई पवार यांना हे निवेदन देऊन सनी त्यांनाही या मराठा समाजाच्या महिलांनी शिदोरी दिली आहे, कारण तुम्हालाही आमचे चटके कसे असतात हे कळले पाहिजेत. ही याची शिदोरी आज मॅडमला दिली आहे. काय नाव आपलं? गणेश शिंदे.